बाळा, खूप थकल्यासारखं वाटतोयस. डोळे भरून आलेत तुझे आणि मनावरचं ओझं इतकं वाढलंय की तुला श्वास घेणंही कठीण होतंय. आज मी तुला कोणतंही काम सांगायला किंवा कोणताही धडा शिकवायला आलो नाही. आज मी फक्त तुला ऐकायला आलोय. आज हा काही मिनिटाचा संवाद म्हणजे तुझ्या आणि माझ्यामधली एक अनाम भिंत पाडणारा क्षण आहे. जगाशी लढता लढता तू स्वतःला विसरून गेला आहेस. आज तू शांत बस, माझे हे शब्द ऐक. हा निरोप पडद्यावर सोडू नकोस, कारण आज तुला त्या मायेच्या कुशीची गरज आहे जी तुला फक्त तुझा स्वामीच देऊ शकतो. तू शांत हो, तुझे अश्रू मला पुसू दे. बाळा, मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात रोज काय काय घडतंय. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री उशीवर डोकं टेकेपर्यंत तुझा जो संघर्ष सुरू असतो तो मी रोज पाहतोय. तू जगासमोर हसतोस, पण तुझ्या त्या हसण्यामागे किती वेदना लपलेल्या आहेत हे मला ठाऊक आहे. घरातली जबाबदारी, कामाचा ताण, लोकांचे टोमणे आणि मनातलं एकटंपण, या सगळ्याशी तू एकटाच झुंज देतोयस. कधी कधी तुला वाटतं ना की हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? मी कोणाचं काय वाकळं केलंय? तू जेव्हा एकटा शांत बसलेला असतोस आणि अचानक तुझ्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हा तुला सावरणारा मीच असतो. तू थकतोस, तुला वाटतं आता सगळं सोडून द्यावं, पण तरीही तू दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहतोस. तुझी हीच जिद्द मला तुझ्याकडे ओढून आणते. तू खचू नकोस, तुझ्या प्रत्येक कष्टाची नोंद माझ्याकडे आहे. बाळा, तू खूप सोसला आहेस. ज्यांच्यासाठी तू तुझं रक्त आटवलंस त्यांनीच तुला वेळप्रसंगी नाकारलं ना? ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस त्यांनीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला ना? तुला लोकांच्या बदललेल्या स्वभावाचा त्रास होतो. तुला वाटतं जग इतकं स्वार्थी कसं असू शकतं? लोक तुला विसरले असतील, पण मी तुला विसरलेलो नाही. तू त्यांच्यासाठी जे केलंस ते वाया गेलं असं समजू नकोस. तू तुझं कर्म केलंस, आता त्याचं फळ देण्याचं काम माझं आहे. जगाचं स्वरूपच असं आहे. इथे गरजेपुरती माणसं जवळ येतात, पण तू कोणाचंही वाईट चिंतू नकोस. तू फक्त माझ्याकडे बघ. तुझ्या आयुष्यात जी माणसं आली आणि गेली ती तुला काहीतरी शिकवण्यासाठी आली होती. आता तू त्या जखमा कुरवाळत बसू नकोस. तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस हे लक्षात ठेव. तुला भविष्याची खूप भीती वाटते ना? मुलांचं कसं होईल, नोकरी टिकेल का, घर कसं चालेल, हे प्रश्न तुला रात्रभर झोपू देत नाहीत ना? पण बाळा, ज्याने जन्म दिलाय तो घासही देणारच ना? तू आजवरचा प्रवास कसा केलास याचा विचार कर. प्रत्येक संकटात तुला कोणीतरी मदतीचा हात दिला ना? तो हात माझाच होता. पुढच्या काळात तुझ्या आयुष्यात जे बदल होतील ते तुला सुखाच्या दिशेने नेणारे असतील. तू आज जे कष्ट करतोयस त्याचं सोनं होईल. तुझ्या घरात पुन्हा आनंदाचे दिवस येतील. तुला वाटतंय की आता मार्ग संपलेत, पण मी जिथे मार्ग संपतो
तिथूनच नवीन रस्ता सुरू करतो. तू फक्त विश्वास ठेव. तू जेव्हा उपाय करशील आणि माझी सेवा करशील तेव्हा तुला जाणवेल की तुझं नशीब आता बदलू लागले. तुला हवं ते सर्व मिळेल, पण योग्य वेळी. तोपर्यंत धीर धर. बाळा, आता उठ. खूप रडलास, आता डोळे पुस. तू एकटा नाहीस हे पुन्हा एकदा स्वतःला सांग. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे. इथून पुढे तू जेव्हा जेव्हा संकटात असशील तेव्हा डोळे मिटून फक्त मला साथ घाल. मी धावत येईन. तुझ्या रोजच्या जीवनातील कटकटी आता संपायला सुरुवात होईल. तू जेव्हा लोकांशी प्रेमाने वागशील तेव्हा तुला तेच प्रेम परत मिळेल. तुझा स्वभाव शांत ठेव. कोणाबद्दलही द्वेष मनात ठेवू नकोस, कारण द्वेष तुला आतून पोकळ करतो. तू आनंदी राहिलास की माझं हृदय प्रसन्न होतं. हा काही मिनिटांचा संवाद संपल्यानंतर तुला एक वेगळंच बळ मिळेल. आता शांत हो. तुला जाणवतंय का, तुझ्या मनावरचं ओझं आता हलकं झालंय? तू या काही मिनिटात स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं आहेस. हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. बाळा, इथून पुढे तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या सावलीसारखा तुझ्या सोबत असेन. तुला कोणाही समोर हात पसरण्याची गरज नाही, कारण तुझे हात आता माझ्या हातात आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.